नमस्कार. भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत मस्त अशी एक चमचमीत आणि छान अशी तोंडलीची भाजी. आज तोंडलीची भाजी आपण बेसन पीठ घालून बनवणार आहोत. त्यासाठी मी एक पाव अशी धुवून स्वच्छ करून घेतलेली तोंडली घेतली आहे आणि ती मी आता अशी उभी चिरून घेणार आहे. याप्रमाणे एका तोंडलीचे 4 काप करून घ्यायचे आणि मस्त अशी चिरून घ्यायची. जर आपल्याला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही नक्कीच खाल्ली पाहिजे, कारण त्यात जे फायबर्स असतात ना त्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा ज्यांना मूळव्याध वगैरे असतं त्यांच्यासाठी खूप छान असे औषधी अशी गुणधर्म असलेली ही भाजी असते. तर तुम्ही नक्कीच खाल्ली पाहिजे किंवा ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच खाल्ली पाहिजे. पण अशा काही भाज्या असतात की लहान मुलं किंवा ज्यांना आवडत नाही ते खात नाही, तर त्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जर बनवून दिली आणि तिला एक छान फ्लेवर आला तर ते ते पण ज्यांना आवडत नाही ते पण नक्कीच खातील. यासाठी बघा मी असे उभे काप करून घेतले आहे. साधारण एका तोंडलीचे 4 काप करून घेतले आहे. आता आपण कुकिंग प्रोसेस चालू करू. आता मी आपली ही तोंडली कडक असता शिजायला साधारण एक अर्धा तास पण लागून जातो मीडियम आचेवरती शिजायला. त्यासाठी मी एक स्टेप ॲड करते. तर एका कुकरमध्ये पाणी घालून आणि थोडं मीठ घालून मी साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. हे मी आता एक शिट्टी काढून शिजवून घेणार आहे. कुकरला लावून याला एक शिट्टी काढून शिजवून घ्यायचं, म्हणजे आपले जे कुकिंग टाईम असतो ना किंवा तो खूप कमी होतो किंवा निम्माच होतो. हे बघा साधारण कुकरची एक शिट्टी झाली आहे. आता आपण बघूया तोंडली कशी शिजली ती. ही बघा मस्त शिजली आहे आणि कुकिंग टाईम जवळपास अर्धा आपला कमी झाला आहे. आता आपण याला फोडणी लावून घेऊ. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यात टाकली मोहरी आणि जिरं. दोघं छान तडतडले की आपण आता मसाले घालणार आहोत. मसाल्यांमध्ये मी टाकले आहे लाल मिर्च पावडर, गरम मसाला पावडर, धना पावडर, 1 चमचा मी लाल मिर्च पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर आणि धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकली आहे. आता मी पाण्यासहित आपण हे यात टाकणार आहे. पाण्यासहितच मी आता फोडणीमध्ये टाकलं आहे. पण तरी पण खूप आता मी याला उकळी येईपर्यंत सेट करून घेते. ही बघा छान उकळी यायला लागली आहे. छान हलवून घेतलं आहे. आता आपण याला उकळी येऊ देऊ. हे बघा मस्त उकळी यायला लागली आहे आणि भाजी अशी मंद मीडियम आचेवरती आपण थोडी शिजवून पण घेऊ पुन्हा एकदा, म्हणजे जे मसाले आहे ते आतपर्यंत जातील. त्याचबरोबर आपण जे बेसन घेतलं आहे त्यातला मी एक मोठा चमचा भरून बेसन घेणार आणि त्याची पेस्ट करून घेणार. मी गरम पाणी घालून पेस्ट करून घेते. थंड पाणी घालायचं नाही, कारण ऑलरेडी आपली भाजी शिजायची प्रोसेस जवळपास 90% झालेली आहे आणि आपण जर ही बेसन जर थंड पाण्यात भिजवलं तर मात्र मग ती प्रोसेस थांबून जाईल आणि भाजीची टेस्ट चेंज होईल. त्यासाठी नेहमी जेव्हा कुकिंग प्रोसेस चालू असते तेव्हा आपल्याला काही घालायचं असेल तर तुम्ही गरम पाण्यातच भिजवून घाला, म्हणजे आपली जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू होईल शिजायची. हे बघा आता यात छान मिक्स करून घेते आणि गॅस थोडासा फुल करते, म्हणजे आता पुन्हा ही प्रोसेस अशी छान होईल. हे बघा पुन्हा याला छान उकळी यायला लागली आहे. आता आपण हा गॅस थोडा मीडियम करू आणि छान साधारण 5 ते 7 मिनटं यातून तेल सुटेपर्यंत आपण हे बेसन विथ तोंडली शिजवून घेणार आहोत. किती सुंदर शिजली आहे आणि मस्त चमचमीत दिसते पण आहे आणि रंगही खूप सुरेख आला आहे आणि खायला तर मी बऱ्याच वेळा या प्रकारची बनवते. खूप छान टेस्ट लागते. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करेल तेव्हा तिचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवर दिसेल आणि तुम्ही माझी रेसिपी बघू शकता. आणि तुमच्या एक लाईकने मला खूप उत्साह मिळेल आणि मी नवनवीन अशा रेसिपी बनवत जाईल आणि यूट्यूबवर पोस्ट करत जाईल, अपलोड करत जाईल आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि तुम्हाला पण त्या बनवून बघता येतील. अशा प्रकारे ही अशी सुंदर अशी बेसन विथ तोंडलीची भाजी बनवून रेडी झाली आहे. ही बघा
ही भाजी आपण टिफिनला सुद्धा एक छान पर्याय म्हणून देऊ शकतो. आणि तुम्ही वरण भातासोबत पण तोंडी लावण्यासाठी ही भाजी छान बनवू शकते. ही बघा सुंदर चमचमीत आणि मस्त अशी आपली तोंडलीची भाजी बनवून रेडी झाली आहे.